स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। मी आज या ठिकाणी नगरपालिकेच्या फलटण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशन आणि नगरपालिकेच्या रेस्ट हाऊस या ठिकाणी आपण भेट दिली आहे। जुन्या काळामध्ये जे नगरपालिकेचे प्रशासक होते, नगराध्यक्ष असतील किंवा बॉडी असतील किंवा पाणी पुरवठा विभागाचे चेअरमन असतील किंवा अन्य नगरसेवक असतील, त्यांच्या दुर्लक्षामुळे यदा तो ते रामसे बंधूंचा ही पुराणी हवेली झाली आणि या पुराणी हवेलीत चित्रपट निर्माण करावा एवढी घाण आहे। त्याचबरोबर फिल्ट्रेशन प्लांटची सगळे ऑटोमेशन असलेली सिस्टीम बंद पडलेली आहे। पाण्यामध्ये आल्गी फॉर्मेशन दिसत आहे आणि सर्वच्या सर्व इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक फिल्टर्स आणि फिल्ट्रेशन एअर फिल्ट्रेशन हे बंद आहे। तरी सुद्धा तो असणारा कर्मचारी हा प्रामाणिकपणे जेवढी पाण्याची क्वालिटी मेंटेन करतात, कारण स्वच्छ पाणी आहे, वास नाही आणि एवढ्या सगळ्या खराब परिस्थितीमध्ये पाणी फलटण शहराला इथले कर्मचारी मेंटेन करतायत। सीओ साहेबांना या ठिकाणी आमची विनंती आहे, आता प्रशासकीय कारभार त्यांच्याकडे आलेला आहे, तर त्याची दुर्व्यवस्था सुव्यवस्था करून याला या ठिकाणी जागा चांगली या ठिकाणी नगरपालिकेने ऑफिसर्स क्लब करावा, जेणेकरून राजकीय व्यक्तींचा या रेस्ट हाऊसला वापर नको। ऑफिसर्स क्लब करावा, याला सिक्युरिटी द्यावी आणि आमदार साहेबांनी याच्याविषयी काय सूचना म्हणतात ते आमदार साहेब इथला फिल्टर प्लांटच्या संदर्भात तो एज्युकेटर आहे, तो पहिल्यांदा चांगल्या अवस्थेत चालू करून घेणं, त्याच्यामुळे पीएच मेंटेन पाण्याचा होईल, रोगराईचं प्रमाण थांबेल। पाणी सध्या परिस्थितीत चांगलं आहेच, पण ह्याच्यापेक्षाही अजून चांगल्या पद्धतीनं पाणी आपल्याला शहराला द्यायचंय। शहरातल्या नागरिकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे। आरोग्यासाठी आपल्याला ज्या काय गोष्टी इथं करायच्यात, इलेक्ट्रिशियन मधले असतील, मोटर्स असतील, आणि सगळ्यात महत्वाचं इथं आपल्याला सिक्युरिटी गार्ड नेमणं फार महत्वाचं आहे, कारण इथं आतमध्ये येऊन कुणी काय पाण्यामध्ये काय टाकेल तर ते थांबलं पाहिजे। कुणीही आता आलं नाही पाहिजे, बाहेरचा माणूस इथे एकही आता आला नाही पाहिजे। तुमचा ऑफिसर जेवढे आहेत तेवढ्यांनाच इथं अलाउड पाहिजे, त्या पद्धतीनं आपण ती काळजी घ्यावी। असणारा रेस्ट हाऊस चांगल्या पद्धतीनं परत स्वच्छ करून ते तुमच्या कामगारांसाठी वापरात यावं। त्याचा तुमच्यासाठी क्लब केला तर त्यासाठी तुम्हाला तो फायदा होऊन जाईल। एक बसण्याचं आलं तर पाण्याच्या ठिकाणी पण तुम्ही याल, पाणी स्वच्छ राहील आमच्या शहराला आणि तुमचीही स्वच्छता चांगली होईल। त्या पद्धतीनं आपण ह्या परिसराचं नूतनीकरण करावं आणि फलटण शहराला चांगल्या पद्धतीनं, ह्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं पाणी तुम्ही शहराला द्यावं आणि आपण त्या पद्धतीनं कामकाजाला लागावं। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।